ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। पुणे महानगरपालिकेमध्ये समाविष्ट गावांमधील महत्त्वाचं गाव असणाऱ्या नरे परिसरामधील विविध समस्या सातत्याने मांडणारे सामाजिक कार्यकर्ते भूपेंद्र मोरे यांनी सर्वांचं लक्ष वेधलं। जनतेच्या प्रश्नांसाठी जीवाची बाजी लावून जनतेचे प्रश्न सोडवणारा नेता ही त्यांची ओळख आहे। यापूर्वी त्यांनी आमरण उपोषण, रास्ता रोको, विविध मोर्चे अशी विविध मोठी आंदोलनं केली आहेत। मागील आठवड्यामध्ये त्यांनी कृष्णाई नगर परिसरात चक्काजाम आंदोलन केलं होतं। तब्बल 5 तास चाललेल्या या चक्काजाममुळे नरे धायरी फाटा वाहतूक ठप्प झाली होती। त्यांच्या आंदोलनासाठी प्रसंगी प्रशासनाला देखील सुट्टीच्या दिवशी आंदोलनस्थळी येऊन आंदोलनाची दखल घ्यावी लागली आहे। यावेळी भूपेंद्र मोरे यांनी सहाय्यक आयुक्त प्रज्ञा पोद्दार आणि प्रशासनाकडे रस्त्यावरती वाहणारे ड्रेनेज, अर्धवट रस्ते, खड्डे, अपुरा पाणी पुरवठा, अस्ताव्यस्त कचरा यावरती तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी केली आहे। आणि आंदोलनाच्या त्याच दिवशी रस्त्यावरती वाहणारे ड्रेनेज बंद करून अर्धवट रस्ते कामं हाती घेण्यात आली आहेत। त्यानंतर बांधकाम विभागाकडून रस्त्यावरील खड्डेही बुजवण्यात आले आहेत। या भागामधील पाणी प्रश्न यावर देखील त्यांनी प्रशासनाकडे मागणी केली होती। मोरे यांच्या चक्काजाम आंदोलनानंतर त्यांची परिसरामध्ये सर्वत्र चर्चा झाली आहे। याची सर्व माध्यमांनी देखील दखल घेतली। त्यांच्या आंदोलनामुळे नरे परिसरामधील परिस्थिती बदलत आहे असं दिसतंय। अनेक नागरिकांनी मोरे यांच्या कामाविषयी त्यांचं कौतुक व्यक्त करत असा व्यक्ती लोकप्रतिनिधी व्हायला हवा अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत। हे आमचे चळवळीचे कार्यकर्ते, सत्ता असले तरी सगळेच प्रश्न मार्गी लागत नाहीत। बऱ्याच वेळा नागरिकांसाठी, त्यांच्यासाठी ते प्रश्न सुटावे म्हणून रस्त्यावर उतरावं लागतं आणि सत्तेमध्ये काम करत असताना प्रशासनाचं सहकार्यही फार महत्त्वाचं असतं। बऱ्याच वेळा सांगून प्रशासन ऐकलं नाही की या मार्गाने आंदोलन केलं तर प्रश्न सुटत असतात, त्याच्यामुळे त्यांनी रस्ता रोको आंदोलन केलं। पण आत्तापर्यंत अनेक वेळा त्यांनी नागरिकांच्या प्रश्नासाठी आंदोलन केलं असताना त्यामधून जवळजवळ 100% यश त्यांना मिळालेलं आहे। म्हणजे चळवळीच्या कार्यकर्त्याला माहीत असतं, जर सरळ सांगून ऐकलं नाही तर आम्हाला रस्त्यावर उतरून नागरिकांसाठीचे प्रश्न मांडावे लागतील। पण तरीसुद्धा त्यांची जी काही मागणी असेल, या वॉर्डच्या बैठकीमधून असेल किंवा महानगरपालिकेच्या माध्यमातून असेल, आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहोतच। आणि जे काही प्रश्न मांडले ते कधी वैयक्तिक नाही तर नागरिकांसाठी आहे, त्याच्यामुळे नागरिकांचाही पाठिंबा तर आहेच। पण त्यांनी मागणी केलेले सर्व प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही तत्पर राहू। शासनाला करण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत, परंतु त्यांचं आपण थोडक्यात म्हणतो ना मराठीमध्ये की नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही, तशी परिस्थिती आहे। रास्ता रोको केल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी सुरळीत जर होऊ शकतात, ड्रेनेज वाहणारे जर थांबू शकतात, तर तब्बल 1 ते 1.5 किलो रद्दी तयार होईल। एवढे अर्ज देऊन सुद्धा जर काम होत नसेल तर लोकांनी नेमका जर ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी रस्ता जर निवडायचा तर तो नेमका निवडायचा कुठला, असा आंदोलनं करून जर अशा गोष्टी होणार असतील आणि तेही स्वतः सरकारमध्ये असताना, तर याच्यासारखं दुर्दैव दुसरं कुठलंच नाही असं म्हणायला लागेल। कायम या 32 गावांना, 34 गावं आतमध्ये आली होती, 2 गावं आता बाहेर काढलीत, या 32 गावांना इतर गावांची परिस्थिती काय आहे ते मला निश्चित सांगता येत नाही, पण आम्हाला कायम दुटप्पी आणि दुय्यम भूमिका आहे। आजही तुम्ही पाहताल की धायरी गणेशनगर मुख्य रस्त्यावरती आज डांबर चालू आहे, खड्डे बुजवण्याचं काम चालू आहे। काल बँक ऑफ महाराष्ट्रापासून ते मानाजीनगरपर्यंत खड्डे बुजवायचं काम सुरू होतं। आज जाऊन पहा, पुन्हा ते खड्डे आहे तसे सगळं डांबर वाहून गेलेलं आहे। म्हणजे फक्त दिखावा करण्यासाठी हे कामं चालू आहेत का? कचऱ्याचा प्रश्न मी जेव्हा आवाज उठवला, इथं आरोग्याची एवढी मोठी समस्या आहे, रस्ता अरुंद आहे, त्याच्यावरती रस्त्यावरती हेडर पॉईंट करून ठेवलेले आहेत कचऱ्यासाठी, आणि तो कचरा रस्त्यावर साठवला जातो, त्याच्यावर पाऊस पडतोय, त्याच्यातनं दुर्गंधी तयार होतीये, लोक, लहान मुलं, ज्येष्ठ रस्त्याने चालत फिरत आहेत, त्याच्यात ड्रेनेज वाहत आहे। एवढ्या गचाळ वातावरणामध्ये राहतोय आणि सगळ्यात हाईट म्हणजे ह्या संपूर्ण 32 गावांमध्ये सर्वात जास्त कर देणारे लोक म्हणून आम्ही आहे। आता तुम्ही जे पाहता, या ज्या सोसायटीमध्ये थांबलो, इथं पाण्यासाठी म्हणून ही बैठक आयोजित केली होती, सरकारी अधिकारी त्यासाठी आले होते। पाणी व्यवस्थित मुबलक प्यायला नाही, जे पाणी येतं ते सुद्धा गढूळ पाणी आहे, फिल्टर पाणी पण नाही इथं प्यायला। काय काय म्हणून सहन करायचं आणि कशासाठी म्हणून महानगरपालिकेत गेलो, ह्याचंच मोठं आश्चर्य वाटतंय। मी राहुल पोकळे, राष्ट्रवादी काँग्रेसचा राज्य प्रवक्ता। आमच्या पक्षाचे सहकारी भूपेंद्रजी मोरे हे आपल्या नरे गावाच्या भागामध्ये सातत्याने गेल्या अनेक वर्षापासून काम करत आहेत। अतिशय आक्रमकपणे ते काम करतात, अतिशय आक्रमकपणे मांडतात आणि मासमध्ये असल्यामुळे त्यांना सगळ्या प्रश्नांची जाण आहे। त्या माध्यमातून त्यांनी मागच्या काळामध्ये नाऱ्यामध्ये ज्या सगळ्या वेगळ्या समस्या जाणवत आहेत, त्या समस्यावरती जाणीवपूर्वक महापालिका दुर्लक्ष करते। त्या अनुषंगाने त्यांनी एक आंदोलन केलं होतं, रास्ता रोको आंदोलन। ते रास्ता रोको आंदोलनाचा इम्पॅक्ट एवढा चांगला झालेला आहे की त्या इम्पॅक्टनंतर लगेचच त्या ठिकाणी महापालिकेच्या वार्ड समितीच्या माध्यमातून, वार्डच्या माध्यमातून कामं व्हायला लागलेली आहे। आणि आत्ताही आमची मीटिंग या ठिकाणी पूर्ण पडली वार्ड समितीची, त्यात देखील त्यांनी जी पेंडिंग कामं आहेत ज्याच्याकरता आंदोलन केली गेली होती
ती सगळी कामं आम्ही पूर्ण करायला सुरुवात केलेली आहे, अशा ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे. तर मी खरंच मनापासून कौतुक करेल की भूपेंद्र मोरे अतिशय आक्रमक माणूस आहे, काम छान करतायत. त्यामुळे पक्षाचा म्हणून नाही तर एक त्या ठिकाणचा फिरणारा एक कार्यकर्ता म्हणून सांगतो की अतिशय चांगलं काम आहे. त्याकरता आपण सर्वांनी भूपेंद्रच्या कामाच्या मागे उभं राहिलं पाहिजे. इतकंच. धन्यवाद. मी वैभव कुलकर्णी. आत्ता मागच्या वर्षभरापूर्वी आपल्या या नरे परिसरामध्ये प्रचंड ड्रेनेज लाईनचे प्रॉब्लेम झाले होते की त्याच्यातनं खूप पाणी रोडवरती यायचं आणि त्या रोडच्यावरती पाणी आल्यामुळं नागरिकांचे प्रचंड हाल व्हायचे. म्हणजे तिथून जाताना पाणी उडणार ह्या भीतीने नागरिक जायलासुद्धा त्रस्त झाले होते रोडने. परंतु आत्ता मागच्या 2 महिन्यापूर्वी जे ड्रेनेज लाईनचं काम झालं आपल्या एरियामध्ये तर ते अतिशय चांगल्या पद्धतीने झालं आहे आणि मला वाटतं भूपेंद्र भाऊंनी याच्यामध्ये चांगला पुढाकार घेतला. तर मी त्यांचा पण आभार मानतो की त्यांच्या पुढाकारातून हा रोडचं काम पण चांगलं झालं आहे आणि असंच त्यांनी वेळोवेळी लक्ष घालावं आणि नागरिकांच्या समस्या सोडवाव्यात की ही जी समस्या सोडवल्यामुळं नागरिकांचं चांगलं झालं आहे. तर मी भूपेंद्र भाऊंना पण धन्यवाद देतो. नमस्कार. नागरिकांनी अशा कार्यकर्त्यांच्या मागे उभं राहावं का? हो, नक्कीच राहावं की जेणेकरून असे नागरिकांनी जर यांच्या पाठीमागे उभं राहिलं तर आपल्या परिसराचा विकास जो चांगल्या पद्धतीने होऊ शकतो असं मला वाटतं आहे. मी आरती बोरगे, मी नराचीच रहिवासी आहे. जेव्हा जे ड्रेनेजचा जेव्हा प्रॉब्लेम सुरू होते तेव्हा सगळ्यात मेन म्हणजे ट्रॅफिक प्रॉब्लेम चालू होता. कारण की रस्त्यामधून पाणी व्हायचं, लोकांना चालता यायचं नाही. मी सुद्धा ट्रॅव्हलिंग करून इथपर्यंत शॉपपर्यंत यायचे, मला खूप चालण्याचा प्रॉब्लेम व्हायचा. आता जसं ड्रेनेजचं काम झालेलं आहे त्याच्यामुळे कसं झालं, रस्त्याचं पण काम व्यवस्थित झाल्यामुळे माणसांना चालता येतं आहे, वाहतूक कोंडी कमी झालेली आहे आणि मेन म्हणजे जी लोकं चालायची त्यांना खूप चांगली गोष्ट झालेली आहे. त्यांना चालता येतं आहे माणसांना इथून. आणि ते ड्रेनेज दररोज आम्हाला तुडं तिथे यायला लागायचं. त्या दुसऱ्या दिवशी मला वाटतं महानगरपालिकेला सुट्टी होती, रविवारचा दिवस होता, तरी पूर्ण ड्रेनेजचं जे काही पाईपलाईन करून ठेवलेलं होतं, जे काम होतं ते पूर्ण झालं. सुट्टीच्या दिवशीसुद्धा पूर्ण झालं आणि हे फक्त आंदोलनामुळं झालं असं मला वाटतं. मी पण इथे जवळपास 10 वर्ष झालं राहतो आहे आणि हा फक्त ड्रेनेजच्या रिलेटेड नाही आहे. भूपेंद्र सरांनी बऱ्याच गोष्टीमध्ये आवाज उठवलेला आहे, स्वच्छता असेल, कचरा असेल, पाणी असेल. पण ज्यावेळेस आंदोलन झालेलं आहे त्यावेळेस फक्त काम झालेलं आहे आणि ते काम पूर्ण करण्यासाठी महानगरपालिकेनं तेव्हाच ॲक्शन घेतलेली आहे. त्याच्या व्यतिरिक्त भरपूर अर्ज दिले किंवा हे दिले त्याच्यानंतर नाही केलेलं आहे. अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आजच C24 तास हे आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका.